नमस्कार, आपलं स्वागत आहे लोकसेवा टाइम्स 24 जनसामान्याचा बुलंद आवाज। महावितरणच्या ठाणेवासी महामंडळातील लाखो ग्राहकांनो सावधान। येत्या 25 मे पासून उन्हाळ्यात संपूर्ण परिसर अंधारात बुडण्याची भीती, कंत्राटदाराचा काम बंद, आंदोलनाचा यलगार। पाहूया सविस्तर बातमी। येत्या 25 मे पासून तुमच्या घरातील वीज पुरवठा खंडित झाला तर तो पूर्ववत करायला एकही कंत्राटदार धावून येणार नाही, कारण महावितरण प्रशासन आणि कंत्राटदारामधील वाद आता कमालीचा विकोपाला गेला असून 25 मे पासून थेट काम बंद आंदोलनाचा यलगार पुकारण्यात आला आहे। कंत्राटदाराची झालेली उघड फसवणूक आणि प्रशासनाच्या हुकुमशाहीमुळे आता ऐन उन्हाळ्यात संपूर्ण ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईचा परिसर अंधारात बुडण्याची तीव्र भीती निर्माण झाली आहे। 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीसाठी कोट्यावधी रुपयाचे टेंडर काढताना महावितरणने कंत्राटदारासोबत मोठा दगाफटका केला आहे। टेंडर भरताना जे दर निश्चित करण्यात आले होते ते आता टेंडर निघाल्यानंतर कॉस्ट डेटा रेट्समध्ये अचानक कमी करण्यात आले आहे। कंत्राटदाराची ही सरळ फसवणूक असून लाखो रुपयांचे नुकसान सोसून काम कसे करायचे असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे। कंत्राटदाराचे गेल्या 6 महिन्यापासून ते 1 वर्षापर्यंतचे हक्काचे बजेट रखडले आहे। त्याचे करोडो रुपये प्रशासनाने दाबून ठेवल्यामुळे कंत्राटदार आणि त्याचे हजारो कर्मचारी आज आर्थिक विखाळ्यात सापडले असून त्यांच्यावर उपासमाराची वेळ आली आहे। मुख्य कंत्राटदार संघाकर्मक मुख्य अभियंता संजय पाटील यांच्याकडून 7 दिवसात बजेट देण्याचे आश्वासन। या गंभीर परिस्थितीची दखल घेत सर्व ठेकेदार संघ नवी मुंबई आणि ठाणे यांनी एकत्रित येत थेट भांडूप परिमंडळाचे मुख्य अभियंता संजय पाटील यांच्या कार्यालयावर धडक दिली। कंत्राटदाराच्या शिष्टमंडळाने मुख्य अभियंत्याची भेट घेऊन त्यांच्यासमोर मागण्याचा पाडा वाचला आणि प्रलंबित आर्थिक कोंडीवर तीव्र शब्दात जाब विचारला। या महत्त्वपूर्ण चर्चेदरम्यान मुख्य अभियंता संजय पाटील यांनी कंत्राटदाराच्या आर्थिक समस्येवर एक मोठा निर्णय घेत सकारात्मक आश्वासन दिले। संजय पाटील साहेब म्हणाले की कंत्राटदाराचे जे आर्थिक प्रश्न प्रलंबित आहेत त्यासाठी आगामी 7 दिवसाच्या आत बजेट उपलब्ध करून दिले जाईल। तसेच तुमच्या इतर सर्व मागण्या आणि तांत्रिक अडचणी आम्ही महावितरणचे वरिष्ठ अधिकारी आणि डायरेक्टर बॉडीपाशी संचालक मंडळ तातडीने मांडू आणि यावर लवकरात लवकर ठोस तोडगा काढला जाईल। मुख्य अभियंत्यांनी 7 दिवसात बजेट देण्याचे आश्वासन दिले असले तरी कंत्राटदारावर आपल्या 25 मेच्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत। प्रशासनाकडून प्रत्यक्ष बजेट कधी रिलीज होते याकडे आता सर्व कंत्राटदाराचे लक्ष लागले गेले आहे। या गंभीर आंदोलनामागील कंत्राटदाराचे मुख्य मुद्दे आणि प्रशासनाचा मनमानी कारभार। टेंडरमधील मोठी फसवणूक। 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027च्या टेंडरचे दर निघाल्यानंतर अचानक कमी करून कंत्राटदाराचे कंबरडे मोडले गेले आहेत। बाजारभावाकडे दुर्लक्ष। नवीन कॉस्ट डेटा रिवाईज करताना सध्याच्या कडाडलेल्या बाजारभावात कोणताही विचार करण्यात आलेला नाही। प्रलंबित बजेट। गेल्या 6 महिन्यापासून 1 वर्षाचे बजेट रिलीज न केल्यामुळे कंत्राटदाराचे भांडवल पूर्णपणे अडकले गेले आहेत। अडचणीची मोबाईल सिस्टीम। महावितरणने सक्तीची केलेली नवीन मोबाईल ॲप सिस्टीम तातडीने रद्द करावी। यामुळे प्रत्यक्ष काम करताना तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांना प्रचंड तांत्रिक अडचणी येत आहेत। अधिकाऱ्यांची हुकुमशाही। महावितरणाच्या काही बड्या अधिकाऱ्यांचा मनमानी आणि हुकुमशाही कारभार सुरू असून कंत्राटदारांना वेठीस धरले जात आहेत। अत्यावश्यक साहित्याचा अभाव। टेंडरमध्ये कॉन्क्रीट कटर, JCB, एअर कॉम्प्रेसर, ट्रॅक्टर, वॉटर पंप, डिझेल जनरेटर, क्रेन आणि STLT केबल मेंटेनन्ससाठी लागणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या वस्तूचा समावेश केलेला नाही। दैनंदिन ब्रेकडाऊनच्या कामासाठी कंत्राटदारांनी हे साहित्य कुठून आणायचे? रात्रपाळीच्या कामाची अवहेलना। रात्री 6 ते सकाळी 6 अत्यंत धोकादायक वेळेत होणाऱ्या ब्रेकडाऊनच्या कामासाठी दर दुप्पट करण्यात यावेत। शेजारील कंपन्यांशी भेदभाव। मुंबई, भिवंडी आणि मुंब्रा भागात सेवा देणाऱ्या अदानी पॉवर, बेस्ट, टाटा आणि टोरंटो पॉवर या कंपन्यांच्या तुलनेत महावितरणचे दर अत्यंत कमी आणि अन्यायकारक आहेत, ते समान करावेत। महसूल गोळा करण्यात नंबर 1 पण कंत्राटदार रस्त्यावर। भारताची आर्थिक राजधानी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातून महावितरणला सर्वात जास्त महसूल मिळतो, म्हणून गोळा करण्यात हे परिमंडळ संपूर्ण महाराष्ट्रात नंबर 1 आहे। याच भागात ग्राहकांना 24 तास अखंड वीज देण्यासाठी हे कंत्राटदार आणि त्याचे कामगार दिवसरात्र जीवाची पर्वा न करता उन्हा पावसात काम करतात। मात्र एवढा अफाट महसूल मिळवून देणाऱ्या कंत्राटदारांना आज रस्त्यावर आणले गेले आहेत। महाराष्ट्र इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ठाणेवासी मंडळ आता पूर्णपणे आरपारच्या लढाईसाठी सज्ज झाले आहेत। आमची मागणी रास्त आहे। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत कामे सुरू केली जाणार नाहीत, असा आक्रमक आणि ठोस पवित्रा त्यांनी घेतला आहे। जर 25 मे पासून हाय व्होल्टेज केबल फॉल्ट, RMU, गॅस फिलिंग किंवा ट्रान्सफॉर्मर जळण्याची गंभीर प्रकार घडले तर संपूर्ण शहराची वीज गुल होईल। आता मुख्य अभियंत्यांच्या 7 दिवसाच्या बजेट आश्वासनानंतर कंत्राटदार आपले आंदोलन मागे घेतात की 25 मे पासून मुंबई, ठाणे अंधारात बुडणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले गेले आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकसेवा टाइम्स 24 जनसामान्याचा बुलंद आवाज।